मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका, वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार BCom सेकंड इयर थर्ड सेमिस्टरच्या ITB इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बिझनेस डेटा प्रोसेसिंग 1 या विषयाच्या युनिट 3 डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीच्या पार्ट 2 मध्ये जे हायरार्किकल ट्री तंत्र, नेटवर्क रचना आणि फाइल्स डेटाबेस याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीचे तंत्रे, याला डेटाबेस प्रणालीचे मॉडेल्स सुद्धा म्हणतात, DBMS मॉडेल्स. डेटाबेस रचनेचे जे तंत्र आहे तसे 3 तंत्र आहे. पहिले आपण हायरार्किकल तंत्र किंवा ट्री तंत्र हे समजून घेऊया. हे डेटाबेस मॉडेल प्रथमतः IBM कंपनीने माहिती व्यवस्थापन पद्धतीमध्ये 1968 साली उपयोगात आणले. या तंत्रात डेटा घटक हे उलट्या झाडाच्या तंत्राप्रमाणे, म्हणजे खोड वर तर फांद्या पाने खाली अशा स्वरूपाचे असते. झाडाच्या फांद्या या खोडाच्या घटक असतात. फांद्या या पुन्हा त्या फांदीचे घटक असतात. जसं की आपण समोर आकृती बघत आहोत, ते एक झाडाप्रमाणे आहे की जसं जे झाड उलटं झाड आहे. हे एक झाड जसं उलटं आपण झाड केलेलं आहे, तर वरती जसं आपल्याला दिसत आहे अ प्रमंडल, त्याचे 3 ब्रांचेस आहे: कर्मचारी विभाग, वित्त विभाग आणि तांत्रिक विभाग. मग कर्मचारी विभागचे पुन्हा 2 ब्रांचेस आहे: प्रबंधक आणि मदतनीस. वित्त विभागाचे पुन्हा 3 विभाग आहेत: प्रबंधक, लेखापाल, मदतनीस, प्रबंधक. आणि तांत्रिक विभागाचे पुन्हा 3 ब्रांचेस दिसत आहे: अभियंते, तंत्रज्ञ आणि मदतनीस. हे एक झाडाप्रमाणेच बनवलेलं आहे. त्यालाच आपण हायरार्किकल किंवा ट्री तंत्र असे म्हणतो. हायरार्किकल तंत्र पद्धतीत पालक आणि पाल्य म्हणजे की मूळ अशा प्रकारचे नाते घटकांमध्ये असते. घटक हे वेगवेगळ्या लेवल्सनुसार रचनेत असतात. उदाहरण: 0 लेवल, लेवल 1, लेवल 2, लेवल यानुसार पालक घटक असतो, ज्याला आपण पेरेंट्स डेटा एलिमेंट्स म्हणतो. पालक घटक हे एकच असून त्याचे एक किंवा अनेक गौण घटक असतात. पालक डेटा घटकांच्या खालच्या दर्जावर असणारे घटक हे त्याचे पाल्य डेटा घटक असतात. एका पालकाने अनेक पाल्य असू शकतात, परंतु अनेक पाल्याचे पालक मात्र एकच असतो. या तंत्रातील फांद्या व पाने या एकमेकांशी जोडलेल्या नसतात, त्या एकमेकांपासून स्वतंत्र असतात. प्रत्येक पानाला टर्मिनल नोड असे म्हणतात, म्हणजे यानंतर ती वंशावळ वाढलेली नसते, म्हणजेच तो अंतिम घटक असतो. हायरार्किकल डेटाबेस तंत्र हे अनेक डेटाबेसमध्ये उपयोगात आणले जाते, कारण या प्रकारात डेटा हा ट्री स्ट्रक्चर रूपात योग्य प्रकारात संघटित करून मांडता येतो. परंतु या तंत्राचा एक महत्त्वाचा दोष आहे, तो म्हणजे हे तंत्र लवचिक नाही, कारण डेटा घटकांची योग्य ती जागा सोडून इतरत्र कुठेही त्याची रचना करण्यात येत नाही. प्रत्येक डेटा घटकांची रचना ही त्याच्याच जागेवर झाली पाहिजे, हे तत्त्व या तंत्रांचे आहे, कारण पालक आणि पाल्य हे बदलू शकत नाही. हायरार्किकल किंवा ट्री स्ट्रक्चर मांडण्याच्या आधीच प्रत्येक घटकांचे एकमेकांशी असणारे संबंध निश्चित करावे लागतात, ते नंतर निश्चित करता येत नाही. एका संघटनेतील कर्मचाऱ्यांची जे घटकांची मांडणी आहे ते ट्री तंत्रात समोर आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि त्या आकृतीप्रमाणे संघटकात हायरार्किकल स्ट्रक्चर डेटाची रचना केलेली असते. लेवल 0 वर पालक घटक म्हणून माय कम्प्युटर, तर लेवल 1 वर CDE असे ड्राईव्हचे नाव, तर लेवल 2 वर त्या ड्राईव्हवर असणारे फाईल्स आणि फोल्डर्स दर्शविले जातात. हे होतं हायरार्किकल तंत्राचं
बद्दल माहिती. हायरार्किकल तंत्राचे फायदे. पहिला, एकांपासून अनेक संबंध. हायरार्किकल डेटाबेस तंत्र एकांपासून अनेक संबंध, वन टू मेनी रिलेशनशिप दर्शवितो. दुसरा, शोधणे सहज शक्य होते. या तंत्रात डेटा किंवा घटक शोधणे सहज शक्य होते, म्हणजे आपण इझिली शोधू शकतो. तिसरा पॉईंट, अतिशय उपयुक्त. माहिती व्यवस्थापनामध्ये अतिशय उपयुक्त आहे हायरार्किकल तंत्र. हे होते हायरार्किकल तंत्राचे फायदे. आता आपण समजून घेऊया हायरार्किकल तंत्राचे दोष. पहिला, हायरार्किकल डेटाबेस तंत्र अनेकपासून अनेक संबंध दर्शवू शकत नाही. दुसरा, हे तंत्र लवचिक नाही. लवचिक नाही म्हणजे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तिसरा पॉईंट, हे तंत्र डेटाबेसचे स्ट्रक्चर बदलू शकत नाही, म्हणजे की ते ढाचा जे आहे त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. हे हायरार्किकल तंत्राचे 3 दोष आहेत. डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीचे तंत्र किंवा डेटाबेस प्रणालीचे जे मॉडेल्स आहे त्याचा जे दुसरा प्रकार आहे ते आहे नेटवर्क रचना. खालील जे आकृती दिसत आहे त्या आकृतीनुसार नेटवर्क रचना केली जाते. नेटवर्क रचना ही हायरार्किकल डेटा रचनेच्या विस्तारित असा प्रकार आहे. या प्रकारात सुद्धा पालक आणि पाल्य अशा प्रकारचे नाते घटकांमध्ये असते आणि ज्या वेळेस प्रथमतः डेटाची कल्पना केली जाते तेव्हाच पालक आणि पाल्य यातील संबंध निश्चित केले जातात. नेटवर्क रचनेमध्ये पाल्य डेटा घटकांचा एकापेक्षा जास्त पालक असू शकतात किंवा त्याला पालक नसूही शकतात. या रचनेमध्ये घटकांचा संबंध हा मूळ म्हणजे रूट पासूनच असतो असे नाही, तर तो संबंध कोणत्याही स्तरावर प्रस्थापित होऊ शकतो. यात एकच नोड न राहता बहुसंख्य नोड असतात. एका नोडवरून डेटा कितीतरी नोडवर बदलविता येतो. समोर जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या विषयासंबंधीचे डेटा दाखविलेला आहे, ज्यावरून महाविद्यालयात शिकविलेला जाणारे विषय आणि त्या विषयाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांची माहिती मिळते. हे जे समोर आपल्याला आकृती दिसत आहे याने आपल्याला दिसते की पालक आणि पाल्य घटक यांची एकमेकांशी असणारे संबंध हे अनेकांपासून अनेक मेनी टू मेनी रिलेशनशिप अशा प्रकार दर्शवितो जातात. एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त विषयांसाठी प्रवेश घेऊ शकतो, तसेच एका विषयासाठी अनेक विद्यार्थी प्रवेशित असू शकतात हे स्पष्ट होते. तसेच या जी आकृती आहे त्यांनी आपल्याला समजते की विषयानुसार विद्यार्थ्यांनी माहिती सादर करणे तसेच विद्यार्थ्यानुसार विषयांची माहिती सादर करणे शक्य होते. जसे की मराठी हा विषय वैशाली नितीन, जे समोर आकृती आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये बघा वैशाली नितीन आणि राज यांनी घेतलेला आहे. तर जे मराठी विषय आहे ते कोणी कोणी घेतलेला आहे आकृतीमध्ये तुम्हाला दिसते, वैशाली नितीन आणि राज यांनी घेतलेला आहे. तर वैशालीने मराठी अर्थशास्त्र आणि संगणकशास्त्र हे विषय घेतलेले आहे हे स्पष्ट होते. तसेच सोहम याने इंग्रजी मराठी अर्थशास्त्र संगणकशास्त्र यापैकी एकही विषय घेतलेला नाही, त्याने या व्यतिरिक्त वेगळे विषय घेतलेले असतील. तर हे झाले आपलं नेटवर्क रचना. अशी प्रकारचे आपण नेटवर्क रचना तयार करीत असतो. डेटाबेस व्यवस्थापन प्रणालीचे तंत्रे किंवा डेटाबेस प्रणालीचे मॉडेल्स. DBMS मॉडेलचा जे तिसरा प्रकार आहे तो आहे फाइल्स डेटाबेस किंवा संबंधात्मक डेटाबेस, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिलेशनल डेटाबेस असे म्हणतो. समोर जी आकृती दिसत आहे ते रिलेशनल डेटाबेसचे रिलेशनल डेटाबेस मॉडेल पब्लिशर टू ऑथर्स. आता आपण हे समजून घेऊया.
संबंधात्मक आधारावर आधारित डेटाबेस मॉडेल हे EF कोड यांनी विकसित केले आहे. डेटाबेसच्या या मॉडेलमध्ये डेटा आणि त्याच्यातील संबंध या सारणी टेबल्सच्या स्वरूपात सुसंघटित केल्या जातो. संबंधात्मक डेटाबेस रचना मॉडेल्स हे हायरार्किकल तसेच नेटवर्क या रचनेतील अधिक लवचिक असे आहे. संबंधात्मक डेटाबेस हे विविध फाईल्समध्ये डेटाचा संबंध हा कीफिल्ड्स किंवा सार्वजनिक डेटा घटकांद्वारे जोडत असतो. संबंधात्मक डेटाबेसमध्ये डेटा घटक हे रोज आणि कॉलम्स याच्याद्वारे तयार झालेल्या विविध सारणी टेबल्समध्ये साठवून ठेवला जातो. संबंधित डेटाबेसमध्ये सारणीला फाईल्स रिलेशन असे म्हणतात. रोजला टेबल्स रेकॉर्ड तर कॉलम्सला ॲट्रिब्यूट्स असे म्हणतात. फाईल्स डेटाबेस मॉडेल हे संबंधात्मक रचनेवर आधारित आहे. फाईल्स डेटाबेस हे डेटाबेसमध्ये माहितीचे सुसंबंध संघटित करण्यासाठी एक अत्यंत प्रबळ शक्तिशाली असे साधन आहे. फाईल्स डेटाबेस या मॉडेल अंतर्गत तयार होणारी सारणी रचना ही उपयोगकर्त्यांना लवचिकता तर प्रदान करतेच, पण त्याचबरोबर विशिष्ट एक प्रबळ अशी पद्धतीसुद्धा उपलब्ध करून देते. ती उपयोगकर्त्यांना डेटाचे विश्लेषण करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी पद्धती ठरत असून फायदेशीरसुद्धा ठरते. ऑरेकल, डीबेस, पॅराडॉक्स, फोकस इत्यादी फाईल्स डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली सॉफ्टवेअर आज बाजारात उपलब्ध आहे. डेटाबेसचे एकात्मात्मक राहावी हे सगळे घटकाप्रमाणे कार्य करत असतात. फाईल्स डेटाबेसच्या महत्त्वाचा फायदा म्हणजे उपयोगकर्ता कोणत्याही रचनेत म्हणजे स्ट्रक्चरमध्ये बाबत अनभिज्ञ राहत नाही. थोड्याशा प्रशिक्षणाने आणि सरावाने या रचनेशी तो समरस होऊन जातो. त्यात त्याला कोणतीही अडचण येत नाही. तर दुसरा महत्त्वाचा फायदा असा होतो की या मॉडेल्समध्ये उपयोगकर्ता सहजतेने प्रविष्टता करू शकते, माहिती नोंदवू शकते, माहिती काढून टाकू शकते किंवा दिलेल्या माहितीत सुधारणा करू शकते. त्यात त्याला कुठलीही अडचण येत नाही. तर या रचनेच्या महत्त्वाचा दोषही आहे. दोष म्हणजे काहीही सर्चेस हे वेळखाऊजेपणा आहे ते याच्यामध्ये असते. डेटातील काही माहिती शोधून काढण्याची खूप वेळ लागतो. तरीही मायक्रो कम्प्युटरसाठी पॅराडॉक्स ॲक्सेस यासारख्या DBMS प्रणालीसाठी फाईल रचना ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून इतर बाबीही लोकप्रिय झालेली आहे. ही जी समोर आकृती दिसत आहे यांनी आपल्याला डेटाबेस जे फाईल्स डेटाबेस आहे संबंधात्मक डेटाबेस ते आपल्याला स्पष्ट होते. जसं आपण पुस्तकाबाबतीत दिलेलं आहे की पब्लिशर टू ऑथर, तर त्याच्यामध्ये रिलेशन हे संबंध दाखवलेला आहे की ऑथर आहे, जे ऑथर आहे रिटन बाय म्हणजे कोणी ऑथर आहे, ऑथरचा संबंध बुक्स कोणती बुक्स लिहिलेली आहे, बुक्सचं टायटल काय आहे, त्याला ISB नंबर आहे का, त्याचा प्राईस किती आहे, पब्लिशर कोण आहे, तर पब्लिशर मग पब्लिशरची डिटेल त्याच्यामध्ये दिलेली आहे. पब्लिशरचा टेलिफोन नंबर, पब्लिशरचा ISO नंबर, पब्लिशर नेम आणि मग या बाजूला जे ऑथर आहे ऑथरच्या ऑथर ID, ऑथर टेलिफोन नंबर, ऑथरचं नाव काय आहे, मग इथे को ऑथर जर कोणी असेल तर त्याच्या बाबतीत माहिती की को ऑथर ID, को ऑथरचं टेलिफोन नंबर आणि को ऑथरचं नेम, म्हणजे पूर्ण जे डिटेल आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला दिसत आहे. आणि रिलेशनल म्हणजे संबंध दिसत आहे की ऑथर आणि बुक्सच्या याच्यामध्ये पब्लिशर टू ऑथर ही कोणी पब्लिश केली आहे ते पुस्तक आणि ऑथर कोण आहे याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला संबंध त्याच्यामध्ये दिसत आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला माहिती त्याच्यावरून मिळत आहे. हे झालं आपला फाईल्स डेटाबेस म्हणजे संबंधात्मक डेटाबेसबद्दल माहिती. आता आपण समजून घेऊया डेटाबेस म्हणजे फाईल डेटाबेस आणि संबंधात्मक डेटाबेसचे फायदे. पहिला, लवचिक आणि कार्यक्षम म्हणजे याच्यामध्ये लवचिकता आहे म्हणजे त्याच्यामध्ये फेरबदल करता येते. दुसरा पॉईंट, अनेक ते
अनेकांशी संबंध, म्हणजे जे डेटाबेस, जे फाईल डेटाबेस आहे त्याच्यामध्ये अनेक ते अनेकांची संबंध, ते आपण आकृतीमध्ये आधी पाहिलेलंच आहे. तिसरा पॉईंट सारणी चित्रांकन, म्हणजे जे सारणीबद्ध त्याला केलं जाते आणि ते चित्रांकनद्वारे आपण ते स्पष्ट करतो. चौथा पॉईंट उत्कृष्ट व्यवस्थापन, म्हणजे फाईल्स डेटाबेसचे जे फायदे आहे त्याच्यात उत्कृष्ट व्यवस्थापन आपण करू शकतो. पाचवा कमीत कमी अडचणी, आणि या अशा प्रकारे जर आपण तयार केलं तर आपल्याला कमीत कमी अडचणी येतात. सहावा पॉईंट जास्तीचा शोध वेग, म्हणजे सर्चिंग स्पीड फास्ट, म्हणजे जे आपण सर्चिंग जे स्पीड आहे ते फास्ट येणे आपण शोधू शकतो काही पण, म्हणजे जे माहिती आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे ते माहिती आपण वेगाने शोधू शकतो. हे होते फाईल्स डेटाबेसचे फायदे. यानंतर आपण समजून घ्या फाईल्स डेटाबेस संबंधात्मक डेटाबेसचे दोष. पहिला, अतिशय किचकट. हे जे प्रणाली याचा एक दोष पण आहे की हे खूप अतिशय किचकट प्रणाली आहे, म्हणजे याच्यामध्ये फाईल डेटाबेसनुसार आपण जे रचना करतो तर त्याच्यामध्ये हे अतिशय किचकट आहे. दुसरा, सहजता नाही, म्हणजे कुठलाही जे बदल आहे ते सहजतेने करता येत नाही. तिसरा पॉईंट, अतिशय वेळखाऊपणा, म्हणजे हे सगळं तयार करण्यात खूप वेळ जाते, म्हणून त्याचा एक दोष आहे अतिशय वेळखाऊपणा. नेक्स्ट आहे कमी सुरक्षित, की ही प्रणाली जास्त सुरक्षित नाही. फाईल्स डेटाबेसची जी रचना आपण करतो ते कमी सुरक्षित आहे. हे होते फाईल्स डेटाबेस किंवा संबंधात्मक डेटाबेसचे दोष. या विषयाच्या डिटेलमध्ये माहिती करता आपण SM कोलते सरांचं पुस्तक वाचू शकता.